नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण तुम्हाला मी 2 प्रकारे डब्यांच्या भाज्या दाखवणार आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने डब्यांना भाज्या कशा करायच्या कोरडे. तर इथे कांदा आपण इथे जे मिरची आणि लसूण घेतलेला होता आणि तो छान फोडणी देऊन घेतलेला आहे आणि छान करपल्यानंतर त्याच्यात थोडंसं लाल तिखट, हळद आणि थोडा गरम मसाला असं टाकलेला आहे. तर आपण एका बाजूला भेंड्या बारीक चिरून ठेवलेल्या होत्या आणि हा मसाला असा तेलात परतून घेतलेला आहे आपण. त्याच्यानंतर आपण इथे भेंड्या बारीक धुवून स्वच्छ चिरून घेतलेल्या होत्या आणि ह्या भेंड्या आपण याच्यात आता परतून घेणार आहोत. भेंड्या अशा आहेत की पटकन शिजल्या जातात. तर अशी कोरडी भेंडींची भाजी बघा अशा पद्धतीने आपण इथे थोडासा मिरचीसुद्धा वापरली आहे, थोडा मसाला आणि थोडंसं मीठ टाकून आपण इथे 5 मिनटं आता त्याला झाकून ठेवणार आहोत की पटकन अशा भेंड्या शिजणार आहोत. आता आपण इथे पाणी टाकायचं नाही भेंड्यांमध्ये, कारण त्याच्या वाफेवरच शिजल्या जातात आणि तो जर पाण्याचा अंश असेल तर ती चिकट भेंडी अजिबात ह्या पद्धतीने जर तुम्ही केली तर अजिबात चिकट होत नाही. आणि मी एका बाजूला परत पीठ मळायचं पण होतं मला. तर इथे भेंडी आपली बरीचशी अशी शिजून गेलेली आहे. वाफत ठेवलेली होती, मंद गॅस केलेला होता आणि त्याच्यानंतर हा भाजलेला शेंगदाण्याचा कूट तयार असतो माझ्याकडे, मी करून ठेवलेला असतो, तो काही तुम्हाला दाखवत. तर इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट इथे टाकला आणि अशा पद्धतीने आपण ही भेंडींची भाजी अशी छान अशी कुरकुरीत थोडीशी होईस्तोपर्यंत आपण इथे कढईत अशी परतून घेतलेली आहे. जर अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून बघितली तर खूप छान अशी डब्याला पण आपल्याला ही भाजी अशा अगदी मस्त लागते आणि डब्याला देता येते. तर त्याच्यानंतर आपण एक अजून दुसरी भाजीसुद्धा बघणार आहोत. पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा. छोटा व्हिडिओ आहे, जास्त मोठा केलेला नाही आहे. आणि एक म्हणजे माझ्या हातात मोबाईल धरलेला आहे आणि तसाच मी व्हिडिओ शूटिंग केलेला, कारण स्टँडला मोबाईल लावलेला नव्हता आणि अशीच पटकन अशी ही रेसिपी करायची होती आणि त्याच्यामुळे मी असंच स्टँड लावलेला नव्हता. तर या ठिकाणी आता आपण कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट टाकून मस्त छान अशी परतून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला गवारीच्या शेंगा अशा आहे बघा, थोडंसं पाण्यामध्ये थोड्या वाफवून घेतल्या, मीठ टाकून थोड्याशा वाफवून घेतलेल्या आहेत या शेंगा आणि अशा किंचित अशा म्हणजे 70 ते 80% अशा शिजवून घेतलेल्या आहेत. तर हाताने मी दाबून बघितली, शेंग छान शिजली होती. आणि एका बाजूला इथे लसूण घेतला, तो थोडासा कांडून घेतलेला होता आणि 2 मोठे मोठे कांदे घेतलेले आहेत, ते कांदे चिरून घेतलेले, कढईत तेल टाकलेलं आहे आणि कांदा छान असा परतून घेत आहोत आपण याच्यामध्ये. बघा अशा पद्धतीने आपण इथे कांदा परतून, तुम्हाला याच्यात मोहरी आणि जिरं जर टाकायचं असेल ते सुद्धा टाकू शकतात. तर माझ्याकडे मोहरी संपली होती तर मी जिरं टाकलेलं आहे आणि लाल होईस्तोपर्यंत असा सोनेरी कांदा होईस्तोपर्यंत आपण इथे छान असा परतून घेतलेला आहे. मी कांदा मोठा चिरलेला आहे. त्याच्यानंतर आपण इथे लसूण टाकलेला आहे. लसूणसुद्धा आपण खलबत्त्यातच काढून, कारण तसा अर्धवट काढून जर लसूण टाकला तर तो खाताना छान लागतो. तर अशा पद्धतीने आपण कांदा, लसूण, जिरं असं हे परतून घेतलेलं आहे. या ठिकाणी असं हे परतल्यानंतर याच्यामध्ये थोडासा काळा मसाला टाकलेला आहे, थोडासा लाल मसाला, चवीनुसार आपले मसाले वापरायचे आहे. कोणतेही मसाले वापरा तुम्ही, घरात तुमचे जे मसाले असतील ते चवीनुसार अशा पद्धतीने वापरा आणि असं परतून घेतलेलं आहे. मसाला जोपर्यंत त्याच्यातला कच्चापणा जात नाही तोपर्यंत असा परतून घ्यायचा. वाटलंच तर थोडं किंचित पाणी टाकायचं. मी तिथेच थोडंसं खलबत्त्यात लसणाचा खलबत्ता होता तर किंचित थोडं पाणी टाकलं आणि परत मसाला त्याचं पाणी जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपण इथे हा मसाला परतून घेत आहोत. कांद्यामध्येच हा मसाला असा परतून घेत आहोत. मग असा आपण हा मसाला परतून घेतलेला आहे कांद्यामध्ये. आणि आता आपल्याला त्याला तेल सुटायला लागलं, पाणी पूर्ण त्याच्यातलं नाहीसं झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण ज्या शेंगा वाफवलेल्या होत्या, गवारच्या शेंगा, त्या टाकणार आहोत. त्या चाळणीत काढून घेतलेल्या आहेत. त्याच्यातलं पाणीसुद्धा आपण त्याच्यातलं काढून घेतलं आहे आणि
अशा एखाद मिनिटभर असे आपण परतून घेणार आहोत. तर तुम्हाला वाटलं तर याच्यात तुम्हाला बारीक चिरून तुम्हाला बटाटासुद्धा आपण टाकू शकतो. बटाटा गवारसुद्धा करू शकतो. तुमच्याकडे गवार कमी असेल तर एक बटाटा वापरून आणि भाजी छान अशी गवार बटाटा आणि अशा कोरड्या भाज्या केल्या की डब्याला पटकन अशा दिल्या तर आणि थोडंसं मीठ टाकले वरून, कारण आपण शिजतानासुद्धा मीठ टाकलेलं होतं आणि हे आता थोडंच मीठ वापरलेलं आहे आपण. आणि छान असं एखादा मिनिटभर असं परत परतून घेणार आहोत आणि छान अशी ही परतून घेतल्यानंतर असं थोडंसं वाफ दाबू देणार आहोत आणि एखादा मिनिट असं ही भाजी आपली झाकून ठेवलेली आहे वाफेवर आणि छान अशी ही गवारच्या शेंगांची आपली कोरडी भाजी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करत चला.